नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती तसेच उत्पादन शुल्क भरती व इतर सर्व भरत्यांसाठी अतिशय महत्त्वाचे जीके तसेच अतिशय ट्रेंडिंग करंट अफेअर्स यावर काही प्रश्न पाहणार आहोत। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आहे बघा, भारताचा पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता? व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। भारताचा पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता? कोल्लम, नागपूर, एर्नाकुलम यापैकी नाही। तर कोणता आहे बघा, पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे। भारताचा पहिला संविधान साक्षर जिल्हा हा केरळमधील कोल्लम बनलेला आहे। कुठल्या राज्यात आहे? केरळमध्ये आहे कोल्लम। मित्रांनो, पर्याय क्रमांक बी चा विचार केला, नागपूर हा भारतातील पहिला डिजिटल जिल्हा आहे। प्रश्न विचारला, पहिला डिजिटल जिल्हा कोणता? तर नागपूर। एर्नाकुलमचा जर विचार केला तर हा भारतातील पहिला संपूर्ण 100% साक्षर जिल्हा आहे एर्नाकुलम, हा देखील केरळमध्येच आहे। अशा प्रकारे आपण या ठिकाणी 3-4 प्रश्न कव्हर केलेले आहेत। मित्रांनो, आपण प्रत्येक प्रश्नामध्ये 3 ते 4 प्रश्न कव्हर करून घेणार आहोत। माहिती तंत्रज्ञान कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा आहे? 1986, 2005, 1988, 2000। तर कधीचा आहे माहिती तंत्रज्ञान कायदा? हा बघा 2000चा आहे। पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे। जर विचारलं ग्राहक संरक्षण कायदा कधीचा आहे, तर उत्तर असणार आहे 1986। जर विचारलं माहितीचा अधिकार कायदा कधीचा आहे, उत्तर असणार आहे 2005। जर विचारलं मोटार वाहन कायदा कधीचा आहे, तर उत्तर असणार आहे 1988। झाले 4 प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेतलेले आहेत। त्यानंतर प्रश्न आहे बघा, हर घर गंगा जल ही योजना कोणत्या राज्याची आहे? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान की बिहार? तर मित्रांनो, हर घर गंगा जल ही जी योजना आहे ती बिहार या राज्याची आहे। बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत। त्यानंतर बघा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कंपनी टाटा कंपनीच्या मालकीची आहे? मित्रांनो, परीक्षेमध्ये नेहमी 2 ते 3 प्रश्न जे असतात ते आउट ऑफ सिलेबस असतात, ज्याचा अभ्यासाशी काही संबंध नसतो। तुमचं ज्ञान किती आहे त्यासाठी ते प्रश्न विचारलेले असतात। तर तसाच हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कंपनी टाटा कंपनीच्या मालकीची आहे? जॅग्वार, लँड रोवर वरील दोन्ही की यापैकी नाही? तर मित्रांनो बघा, जॅग्वार आणि लँड रोवर या दोन्ही परदेशी कंपन्या आहेत, पण या दोन्ही कंपन्यांचा मालक टाटा मोटर्स आहे, म्हणून वरील दोन्ही हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। जॅग्वार आणि लँड रोवर या दोन्ही अतिशय प्रसिद्ध कंपन्यांचा मालक भारतीय टाटा कंपनी आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर बघा महत्त्वाचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वाळवंट हे आशियातील सर्वात मोठे वाळवंट आहे? राजस्थान किंवा थार, अंटार्क्टिका, गोबी, सहारा? तर मित्रांनो, आशियातील सर्वात मोठे वाळवंट गोबी, पर्याय क्रमांक सी गोबी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न विचारला जातो, भारतातील सर्वात मोठे वाळवंट? उत्तर असणार आहे राजस्थान किंवा थार। प्रश्न विचारला जातो, जगातील सर्वात मोठे शीत वाळवंट? उत्तर असणार आहे अंटार्क्टिका। प्रश्न विचारला जातो, जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट? सहारा। लक्षात असू द्या, अंटार्क्टिका हे जगातील सर्वात मोठे शीत वाळवंट आहे, सहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे, राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे, तसेच गोबी हे आशिया खंडातील सर्वात मोठे वाळवंट आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी अंतर्गत अशांततेच्या कारणावरून भारतात प्रथमच आणीबाणी पुकारली गेली? 1962, 1965, 1971, 1975? तर केव्हा पुकारली गेली मित्रांनो? पहिली आणीबाणी ही भारतामध्ये 1962ला पुकारली गेली। पर्याय क्रमांक ए हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। भारतामध्ये आतापर्यंत एकूण किती वेळा आणीबाणी पुकारली आहे? बघा 3 वेळा। 3 वेळा हे योग्य उत्तर असणार आहे। पहिली 1962, दुसरी 1971, तिसरी 1975। लक्षात ठेवा, 1962 पहिली, 1971 दुसरी, 1975 तिसरी। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? 157 चौरस किलोमीटर, 17,048 चौरस किलोमीटर, 17,890 चौरस किलोमीटर, 3,07,713 चौरस किलोमीटर? किती आहे? तर बघा, अहमदनगर हा क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे। त्याचे क्षेत्रफळ
17,048 चौरस किलोमीटर आहे. जर मुंबई शहर हा सर्वात लहान क्षेत्रफळाने असलेला जिल्हा आहे, त्याचं क्षेत्रफळ 157 चौरस किलोमीटर. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर. जर महाराष्ट्राचं विचारलं तर 3,07,713. लक्षात असू द्या. अहमदनगरचे नियोजित नाव मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली आहे? कमेंट करून सांगा. अहमदनगरचे नाव बदलून काय करण्यात आले? कमेंट करून सांगा. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, जमिनीची आर्द्रता कोणत्या उपकरणाने मोजली जाते? टेन्शिओमीटर, रिश्टर स्केल, हायग्रोमीटर, बॅरोमीटर. कशाने मोजली जाते? पर्याय क्रमांक ए टेन्शिओमीटर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. जमिनीची आर्द्रता ही टेन्शिओमीटरद्वारे मोजली जाते. जर विचारलं भूकंपाची तीव्रता कशाने मोजली जाते? उत्तर असणार आहे बघा रिश्टर स्केल. जर विचारलं आपल्याला वातावरणातील आर्द्रता कशाने मोजली जाते? उत्तर असणारा हायग्रोमीटर. वातावरणातील आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटरचा वापर केला जातो. जर विचारलं वातावरणातील दाब मोजण्यासाठी काय वापरले जाते? तर बॅरोमीटर हे हवेतील वातावरणातील दाब मोजण्यासाठी वापरले जाते. लक्षात असू द्या. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यालाच IMF याचा फुल फॉर्म इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असा असतो. याचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? गीता गोपीनाथ, क्रिस्टलिना जॉर्जिवा, कृष्णमूर्ती सुब्रमण्यम, पियरे ऑलिव्हर गौरिंचास यापैकी कोण IMFचे अध्यक्ष आहेत सध्या? पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. क्रिस्टलिना जॉर्जिवा हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे किंवा IMFचे सध्याचे अध्यक्ष आहेत. जर मित्रांनो पर्याय क्रमांक एचा विचार केला, गीता गोपीनाथ या IMFच्या बघा पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक आहेत. लक्षात असू द्या, गीता गोपीनाथ ह्या IMFच्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक आहेत. प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण पहिल्याला नेहमीच महत्त्व दिले जाते. त्यानंतर बघा सी पर्यायाचा विचार केला, कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांचा जर विचार केला आपण, यांनाच KV सुब्रमण्यम असं देखील म्हटले जाते. तर हे मित्रांनो IMFचे बघा कार्यकारी संचालक आहेत. कार्यकारी संचालक कोण आहेत? कृष्णमूर्ती सुब्रमण्यम. पर्याय डीचा विचार केला, पियरे ऑलिव्हर गौरिंचास ह्या जर बघितल्या तर बघा IMFच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत. मुख्य अर्थशास्त्रज्ञ कोण आहेत? पियरे ऑलिव्हर गौरिंचास. मित्रांनो अतिशय ट्रेंडिंग आणि अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे का, मेजर ध्यानचंद पुरस्कार आतापर्यंत किती क्रिकेटपटूंना मिळाला आहे? 2, 3, 4, 5. किती क्रिकेटपटूंना मिळाला आहे? बघा 5 क्रिकेटपटूंना मिळाला आहे. त्यामध्ये 4 पुरुष आणि 1 महिला आहे. लक्षात असू द्या, 4 पुरुष 1 महिला. तर पुरुष क्रिकेटर कोण आहेत बघा या ठिकाणी? सचिन तेंडुलकर ज्याला पहिला मिळालेला आहे. पहिला मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणत्या क्रिकेटरला मिळाला? तर सचिन तेंडुलकर उत्तर द्यायचं आहे. लक्षात असू द्या. दुसरा आहे धोनी, तिसरा विराट कोहली, चौथा रोहित शर्मा. झाले 4 मित्रांनो, लक्षात ठेवा. सचिन तेंडुलकर, MS धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा. आणि पहिली महिला विचारलं मेजर ध्यानचंद मिळणारी पहिली महिला क्रिकेटर कोण? मिताली राज. लक्षात असू द्या, एकमेव क्रिकेटर आहे महिला मिताली राज जिला मेजर ध्यानचंद मिळालेला आहे. टोटल किती झाले? 5. लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? चित्रपट, विज्ञान, शेती की साहित्य? कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? बघा विज्ञान या क्षेत्राशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक बी विज्ञान हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, पंचशील करारावर सही करणारे पहिले 2 देश कोणते? भारत जपान, भारत पाकिस्तान, भारत इंग्लंड, भारत चीन. तर कोणते 2 देश आहेत पहिले? भारत व चीन हे पंचशील करारावर सही करणारे पहिले 2 देश आहेत. त्यानंतर बघा TCSला आवडणारा प्रश्न, नुकतंच मंजूर झालेल्या विधेयकानुसार कोणास केंद्रीय निवडणूक आयुक्त निवड समितीमधून वगळण्यात आले आहे? यापुढे कोण केंद्रीय निवडणूक आयुक्त निवड समितीमध्ये कोण नसणार आहे यापुढे, असा हा प्रश्न आहे. तर बघा सरन्यायाधीश, केंद्रीय मंत्री, पंतप्रधान, विरोधी पक्षनेता यापैकी कोणाला वगळण्यात आलंय? बघा सरन्यायाधीशांना वगळण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक ए सरन्यायाधीश योग्य उत्तर असणार आहे.
त्यानंतर प्रश्न आहे बघा, वाहनांमध्ये वापरला जाणारा मागचे दृश्य दाखवणारा आरसा कसा असतो? अंतर्वक्र आरसा, अन्वस्तीय आरसा, सपाट आरसा, बहिर्वक्र आरसा. तर बघा, वाहनांमध्ये वापरला जाणारा मागचे दृश्य दाखवणारा आरसा बहिर्वक्र आरसा असतो. या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेली मित्रांनो, बहिर्वक्र आरसा असतो. त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता वायू रक्तामध्ये नसतो? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, कार्बन मोनॉक्साईड. यापैकी कोणता वायू नसतो? तर कार्बन मोनॉक्साईड हा जो वायू आहे तो रक्तामध्ये अस्तित्वात नसतो. त्यानंतर प्रश्न आहे, भिलाई पोलाद कारखाना कोठे स्थित आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड. तर मित्रांनो, भिलाई हा पोलाद कारखाना छत्तीसगड या राज्यामध्ये स्थित आहे. तर मित्रांनो, छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल कोण आहेत? कृपया कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.